अंधश्रद्धा निर्मूलनाचा कायदा जरी आला तरी लोकांचा गैरफायदा घेणारे भोंदू बाबा आणि बया काही कमी होत नाहीयेत. अशीच एक बया आता इथे येते, डॉली मैया. पतली कमर पे मेरी तेरा दिल फिसल गया, ओ पतली कमर पे मेरी तेरा दिल फिसल गया, स्ट्रॉन्गली ये जादू मेरा तुझ पे चल गया, ओ डार्लिंग आसानी से तो मुझसे फंस गया, तेरे कमाए पैसे से मेरा घर ये भर गया. तर मी डॉली मैया मांजा भक्त. तुम्ही सगळी मांजकर अशी का बघता? मला तुमचं हेच आवडत नाही. तुम्ही माझा विचार करा, माझ्यात इलीन व्हा, मी तुमची सगळी दुःख दूर करीन. तुम्ही मला स्त्री दाक्षिण्य नाही दाखवलं तरी चालेल, पण या स्त्रीला दक्षिणा मात्र नक्की दाखवा. तर आता माझी इच्छा पूर्ण करणारा भक्त, त्याची मी आतुरतेने वाट बघत. बदतमीज दिल बदतमीज दिल बदतमीज दिल माने ना बदतमीज दिल बदतमीज दिल बदतमीज दिल माने ना. ये जो हाल है सवाल है कमाल है जानना बदतमीज दिल बदतमीज दिल बदतमीज दिल माने ना. तू माने ना, तू माने ना, मी बरोबर वालकलं तुला. सांग सांग तुझा प्रॉब्लेम सांग बच्चा. डॉली मैया, बोल. डॉली मैया, मी खूप प्रॉब्लेम मध्ये आहे. डॉली मैया, मी संसाराच्या जाळ्यामध्ये गुरफटलं. डॉली मैया, माझा उंदीर करा. डॉली मैया उद्धार करा. डॉली मैया उद्धार करा. ठीक है, तू मला तुझ्या गाण्यातनं सलामी दे. चालेल. आता जर तू उत्सवाला गाणं गोते गाणं म्हणलास तर मीने तुला असं उचवल का जगातला कुठला भी डॉक्टर तुझं शिवू शकत नाही. तोंड पुढचं ऐक ना, तोंड काहीतरी येगला गाणं बोल. येगला ऐका, बोल. डॉली सजा के रखना, इले भारी आहे. मेहंदी सजा के रखना, बेस बाजू. डॉली सजा के रखना, मेहंदी लगा के रखना, लेने तुझे ओ डॉली आएंगे तेरे सजना. मला लई आवडलं, मला लई आवडलं तुझं गाणं. तू जाम भारी बोल है ना. सांग सांग तुझं प्रॉब्लेम सांग. डॉली मैया, मी खूप प्रॉब्लेम मध्ये आहे. डॉली मैया, आता तुझे सगळे प्रॉब्लेम दूर होतील. आता कसं वाटतंय, कसं वाटतंय? झाले प्रॉब्लेम कमी? नाही डॉली मैया, आता माझे प्रॉब्लेम वाढले. को जायलं? डॉली मैया, तू माल आहेस, कमाल आहेस, कमाल आहे डॉली मैया. मग माझी जादू आहेच तशी. डॉली मैया, डॉली मैया, आशीर्वाद दे. तथास्तु. कुठे आहेस तू? इथे आम्ही. बोल बोल तुझे प्रॉब्लेम बोल. डॉली मैया, बोल. माझ्या को जायलं? डॉली मैया, माझ्या लेंग्याच्या नाडीचा प्रॉब्लेम झालाय. डॉली मैया, लेंगा उजवीकडून घातलं की डावीकडून खिशातून बाहेर येते. डॉली मैया, मी काय करू? डॉली मैया, करायला पण त्रास होतो. अरे काहीतरी मोठं प्रॉब्लेम सांग रे. मोठं डॉली मैया, माझ्या मोठ्या मुलाचा प्रॉब्लेम आहे. डॉली मैया, तू बोल त्याचा क प्रॉब्लेम मी सॉल्व करते. माझ्या मुलाला जायला सांग. बुटाची लेस बांधता येत नाही. डॉली मैया, मी काय करू? अरे याचा प्रॉब्लेम आहे काय? कावरे फरतूस प्रॉब्लेम आहे. अरे काहीतरी नवीन सांग रे. नवीन प्रॉब्लेम पण आहे माझ्याकडे. नवीन प्रॉब्लेम पण आहे. डॉली मैया, उसावाला गाणं गोत सारे, आधार कुणाचा नाही, भेगायला भुई परजीना, अंगार जीवाला जाळी. अरे पुरे बोल चाललंय फुटत का? डॉली मैया, ह्या गाण्याचा प्रॉब्लेम आहे. हे गाणं मला प्रत्येक स्किट मध्ये टाकावं असं वाटतं. हा माझा प्रॉब्लेम आहे. वाचा तुझा प्रॉब्लेम नाही.
ही तुझी स्पेशालिटी आहे. हा ना? लोकांना फक्त तेच आवडतं. बाकी काय करता तू? नुसत्याच्या माकर उड्या मारत असते तू. जरा स्किट मध्ये काहीतरी कौशल्य करून दाखव. बोल बोल तुझा प्रॉब्लेम बोल. डॉली मैया माझा प्रॉब्लेम असा आहे डॉली मैया, म्हणजे खिडकीला जो पडदा आहे ना डॉली मैया, त्याच्या नाडीला गाठ बसली. त्यामुळे तो अर्धाच बंद होतो डॉली मैया. मग आणि तो शेजारचा गोट्या तिथून खिडकीतून माझ्या बायकोकडे वाईट नजरेने बघतो डॉली मैया. मला खूप त्रास होतो डॉली मैया. माझ्याकडे नीट बघ, माझ्याकडे नीट बघ, माझ्याकडे नीट बघ. अरे तू कणाला फिरतस? एका जागेवर नीट उभी राहा आधी. ए मला चक्कर आली रे. असं नको करू, असं नको. कोणी बघितलं नाही ना मला? नाही. बाजूला बस बस, एवढंच बस. मी काय इथे तुझ्या नाडीचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करायला बसलीये? कणाला बसलीये मी इकडं? अरे लांबून लांबून लोक माझी प्रवचन ऐकायला येतात, मला बघतात. त्यांच्याकडे जे प्रॉब्लेम आहे ना ते तुम्हाला सांग. अरे तुमच्यासारख्या मूर्खासारख्या लोकांकडे बघून मी माझा अख्खा संसार त्यागला माहितीये. सॉरी डॉली मैया. नाही मला ना बोलायचं तुझ्याशी. सॉरी डॉली. मी आता कट्टी बोल. डॉली मैया मान जाओ. डॉली मैया मान जाओ. डॉली मैया डॉली मैया. मना उचून का? मला आवडतं. मला लोकांना आशीर्वाद द्यायला आवडतं, त्यांची दुःख दूर करायला आवडतं. बोल. हा काय? हा घे. तरी पण मी नाही उचलणार. पण का? डॉली मैया ब्लड प्रेशर 160. तू एक काम कर. काय? तू माझ्या नावाचा जप कर. आधी याला गप कर. तर माझा मंत्र आहे, तू 108 वेळा झेप. ओम स्लीम ट्रीम डॉली इच्छाय नमः. आणि 1 मिनिट इथं मी फोटो. हाय मला वाटलं परला. हा फोटो झेप. हा फोटो तुझ्या पाकिटात ठेव. मागच्या नाही रे, पुढच्या हृदयाजवळ ठेव. ठेवला. आता पुढचा प्रॉब्लेम बोल. सेकंड नाशी मी कान तुझा. नेक्स्ट प्रॉब्लेम बोल तू. दुसरा सेकंड म्हणजे दुसरा प्रॉब्लेम. शुगर 360 झालंय. काय बोलतोय? काल तर मी बाजारात 200 रुपयाला घेतली. आधी डॉली मैया झाली म्हणून आता लय कुदवलं असता इथे. का बोललं? डायबिटीस. मग एक काम कर. काय? मी तुला जो आता फोटो दिला ना, तो तू असा मनापासून, असा भक्तिभावाने, प्रेमाने असं बघ आणि 105 वेळा किस घे. आता पुढचं प्रॉब्लेम बोल. संधिवात. तू तर जवळपास मेलं तर जमर. तू एक काम कर, तू माझ्या बार मंदी ये. दरबार मंदी ये. तू माझ्या दरबार मंदी ये. मना उचून झे सगळे संधिवात दूर होतील. ओ डॉली मैया ब्लड प्रेशर डायबिटीज संधिवात दूर होतील. मला नाही, तुम्हाला आहे. सगळे आजार तुम्हाला आहेत. मलाही तुला कसं माहिती? मला कसं माहित म्हणजे तुमच्या बिल्डिंगच्या खाली जे मेडिकल आहे ना ते माझं मेडिकल. तुझं? आणि तुमचा सेक्रेटरी ना माझ्याकडून औषधं घेऊन जातो तुमची. का बोलतोय? ऐक ना तू एक काम कर ना, ते हे समजा तू कोणाला सांगू नको ना. माझा धंदा एकदम धंद्यात बुडन ना. मी तू एक काम कर, मी तुला पैसे देतो. पैसे तुझे पैसे मिसे काय नको, कळलं ना? तर 15 दिवस मेडिकल बंद आहे, संपायचं सांगायला आलो तुम्ही. को सांगतो? मग माझ्याकडच्या गोळ्यांचं स्टॉक संपलं. आता मी मरणार. माझं संधिवात, माझं ब्लड प्रेशर, माझं डायबिटीस सगळं जाणार. नाही जाणार डॉली. हा फोटो तुमचा, हा फोटो घ्या ना. ह्याचा जप करा, कीज घ्या. बरं वाटेल तुम्हाला, बरं वाटेल. याच्याने काही होत नाही रे. आजार बिजार काही दूर होत नाही. मला गोळ्या दे, मला बरं वाटेल. मला गोळ्या दे. ठीक आहे, देतो गोळ्या. हा दे. पण त्याआधी हा भोंदूगिरीचा धंदा ना तो बंद करून टाका. आपल्या दोघांमध्ये ना हाच फरक आहे. तुम्ही लोकांकडून पैसे घेता आणि त्यांना फसवता. आम्ही पैसे घेतो आणि त्यांना औषधं देतो, त्यांची काळजी घेतो. तुमची काळजी घेतलेली आहे मी. म्हणजे तुमची औषधं आहेत ना 15 दिवसाची, मी आणून ठेवलीत मठात. थँक्यू. नाही ठीक आहे. अजून एक काम कराल का? हा फोटो ठेवा तुमच्याजवळ. आणि जेव्हा जेव्हा तुम्हाला आठवण येईल ना तेव्हा हा फोटो बघा.
सन्मार्ग मिळेल, सन्मार्ग. आणि कधी कधी तुमच्या डोक्यात जर भोंदूगिरी करून लोकांना फसवण्याची इच्छा किंवा विचार डोक्यात जरा तरी आला ना, तर हा फोटो बघा, तुमच्यातला माणूस जागा होईल. कोण येते? नरेंद्र दाभोळकर. हा माझ्यापेक्षा मोठा बाबा. प्लीज प्लीज यांना तरी आता देव करू नका हो. माणसातला माणूस जागा करणारा माणूस होता हा. खाली पीली सोचने का नहीं, भोंदू बाबा के पीछे जाने का नहीं. खाली पीली सोचने का नहीं, भोंदू बाबा के पीछे जाने का नहीं. खुशी तेरे अगल बगल है, हंसी तेरी अगल बगल है. खुशी तेरे अगल बगल है, हंसी तेरे अगल बगल है. तुमचा परफॉर्मन्स हा अत्यंत भारी झालाय. म्हणजे मी परीक्षकांना विचारते त्यांना कसा वाटला. रेणुकाताई? मी शेवटाबद्दल काय म्हणू, म्हणजे पूर्ण ॲक्ट मी त्याच्याबद्दल काही बोलतच नाही, कारण अंगावर काटा आला अक्षरशः माझ्या. पण त्याच्या आधीचं जे काय एस्पेशली नम्रता तू आज केलेलं आहेस त्याच्यासाठी मी उभं राहून टाळ्या वाजवणार. आणि ये तो बनता है. मकरंद दादा? नम्रता, तू आउटस्टँडिंग ॲक्ट्रेस आहेस असं माझ्या लक्षात आलं. म्हणजे तू साधी नाही आहेस, तर तू भन्नाट आहेस. आणि शशी, तूही आज तिला पूरक साथ दिलीस, त्याबद्दल तुझंही अभिनंदन. तुमच्या दोघांचंही मनापासून अभिनंदन, मुळात हा विषय मांडल्याबद्दल. नम्रताने एक हाती बॅटिंग केल्यामुळे मी तुम्हाला टोपी देतो. नम्रतासाठी कोकणची माणसं साधी भोळी, काळजात त्यांच्या भरली शहाळी. हे गाणं तुम्हाला सगळ्यांनाच माहिती असेल, पण खरंच कोकणची माणसं इतकी साधी भोळी असतात का? होटल बनाऊंगी कोकण के गांव में, 5 स्टार बनाऊंगी कोकण के गांव में, होटल बनाऊंगी कोकण के गांव में. इस आलिशान जगह पे मेरा 5 स्टार होटल बनेगा और मैं लोगों को बनाऊंगी. म्हणजे इस जगह पे मेरा बहुत बड़ा होटल होने वाला है. Oh my God, I like कोकण. आजगडे पुण्याची तारीख गो, आजगडे पुण्याची तारीख गो, आजगडे पुण्याची तारीख गो, आजगडे पुण्याची तारीख गो. लवंगा निघाल्या बारीक, लवंगा निघाल्या वहाँ का जा रहे हैं वहाँ का जा रहे हैं आप? वाड़ में जाते हैं हम लोग, हाथ पाय धोने के लिए होते हैं, तो उधर हम लोग बढ़ते हैं. काय बोलते हैं? वळते हैं. तुम्ही मराठी ना? तुम्ही पण मराठी आहात, आम्ही पण मराठी आहोत. अरे कसं आहे, मला बिझनेस करायचा आहे. सो आपण ज्या राज्यात बिझनेस करणार आहोत ना, त्या राज्याची भाषा आपल्याला शिकली पाहिजे. कसं? माका सांगा तुम्ही, हय काय करू केला? हॉटेल बांधते. काय म्हणतात? त्या हॉटेल बांधणारे बाई तुम्हीच आहात? हॉटेल नाही, 5 स्टार हॉटेल विथ काय? हेलिपॅड. माका सांगा तुमचं हॉटेल किती मजल्याचा? 4 मजल्याचा ना? काही काय बोलताय? हा? 12 मजली हॉटेल बांधणार आहे मी. किती मजली? 12. आणि त्याच्या वर काय असतं ना? हेलिपॅड. हेलिपॅड ना. तुम्ही पण काय करा, 4 बांबू घाला आणि शेड टाकून टाका, झावळ्या करून टाका, म्हणजे तुमच्या 12चे 13 मजले होतले. त्या शिरोडकराच्या बाबल्याक ना चपराक मिळतले तुमच्याकडून. बरं ते सगळं ठीक आहे, पण तुम्ही माझ्या जागेत का घुसलात? मी काय घुसतोय? मी हत्त उभा हल्ला मी हत्त उभा. अरे इथे हत्त आहे. उभा मी. अरे इथे आहेस, पण माझ्या जागेवर काय करतोयस? तुमची जागा मग? आहे खरात की काय? हो. अहो, माझी फेवरेट जागा नाही. मग
अहो आम्ही आमचे मित्र आहेत ना, मी नाण्या आणि आमचं परब, आम्ही हत्त बसून आम्ही पापलेटा खातो माहिती आहे. कुठे इथे बसून पापलेट खाता? अहो इथं बसून खातो. याच जागेवर मी अख्खं असं मोठं रेस्टॉरंट बांधणार आहे. तुम्ही हॉटेल सुरू झालं ना की लगेच या पापलेट खायला. येणार आम्ही सगळे येतलो. मी आणि आपला परब आहे ना, हा. त्याचं काय माहिती नाही, पण नाण्या हात रोज येतलो. एवढे शौकीन आहेत ते पापलेटचे? शौकीन म्हणजे पापलेट खाताना तर घे. काय 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 नाही नाही, आत्ता काहीतरी बोललात ना तुम्ही. मी बोललोय काय? हा, आत्ता काहीतरी तुम्ही ऐकलात काय हो? हो, मी नाही, ऐकलं. नाही. मी काय ऐक नाही बोलू. अहो नाही, मी ऐकलं आत्ता खाताना की असं काहीतरी केलं तुम्ही. तो आमचो नाण्या हा पापलेट खाताना कचाकलो. गचकलो म्हणजे गचाकलो म्हणजे काटा अडकलो घशामध्ये त्याच्या. काय सांगताय? मग तुमका माहिती नाही? अहो त्याच्या बायलन काय केल्यान, असे मस्त पापलेटा बनवून दिल्या आणि मी पापलेटा घेऊन येलो. फक्त पापलेटा कशी खातालो, हा. मग मागून चपटी काढली आणि लावून बसलो. क्या बात आहे. आम्ही याचा खाऊक लागलो. पापलेटा खातो, दारू पितो, पापलेटा खातो, दारू पितो. तितक्यात नाण्यांमध्ये काय 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 दारू चढली? दारू चढली ना? दारू नाही हो. मग? हो बाबल्या काटो अडकलो ना घशात. काय सांगताय? मग काय, मी जका बोलले असतो उलट उभं राव. मग काय झालं? मग काय, घशातून काटो बाहेरच येऊक नाही माहिती आहे. मग दवाखान्यात नेलं? दवाखान्यात नेऊ कसं बघितलं तो नाता होतो. असं नाता होतो. काटा निघाला असणार नक्कीच. अहो नाही हो, तडपडत होतो. हय तडपड हयच इथे हीच जागा. मग इ- हय तडपडत होतो. पण कसलो सांगताय तुमका, एवढं तडपड होत थयच जागा सोडल्या नो. इथे मेले ते. होय तेव्हापासून खैर. याच्या पुढे त्याच्या पुढे समोर कोणी पापलेट खाऊक तयार नाही. हाय कोणी पापलेट खाल्ला त्याच्या मानगुटीवर बसता तो डायरेक्ट. मानगुटीवर? मग असं काय करताय? माझं रेस्टॉरंट आहे ना इकडे. पण नाण्या काय सोडूच नाही हो तुमका. हाय तुम्ही पापलेट बनवलात ना, तर पापलेट येऊन लगेच खातलो आणि त्या लोकांना पण मारतलो माहिती आहे. मारतो. मग साधा सुद्धा माणूस नाही तो. गावात लय त्याने पापलेटा खाल्ली आहेत माहिती आहे. आता काय करू मी जागा बदलते रेस्टॉरंटची. जागा बदलून टाका, काही एक टेन्शन नाही. जागा बदललं की फर्स्ट क्लास एकदम काम. पण थंय जाऊ नका जा. का? अहो तडे आमची लक्ष्मी असा ना, कोण? लक्ष्मी वहिनी नाण्याची बाय सांगितलं नाही का आता मच्छी खाताना, हा तिने त्या विहिरीमध्ये धोंड बांधून जीव दिला नो. का जीव का दिला? अहो नवरा एवढा दारू पिणार कंटाळली होती. नवरो पण गेलो ना, काय करतेली बिचारी हो. पिसावली, एकदम पिसावली, वेडी पिसी झाली. डायरेक्ट धोंडो घातला आणि जीव दिल्या नो. मन विहिरीत कोण पोक गेला ना की ते चड्डे काढतली. चड्डे का काढेल ती? हो ती काय सवय होती ना, कपडे घेतले आणि धुतली धाबा 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 धाबा. अहो असं काय करताय? माझं स्विमिंग पूल बनवणार आहे मी तिकडे. काय सांगता? तर स्विमिंग, अरे देवा माझ्या काही एक उपयोग नाही स्विमिंग पूल बनवून. तर काय करू मी? हा काय करू नका, थंय जाऊ नका. का? थंय आवाज येता. काय आहे? आवाज जोर काढलेला तो आवाज असा तो. जोर माहिती नाही? आमच्या गावातलो बाळगो, अहो मोठो असो बिल्डर ना, असे जोर मारता काय सांगू तुमका. अहो राहू देत ना, मारू देत. मी असे तिकडे जिम बनवणार आहे. काय करणार आहात तिकडे? जिम कशाक बनवतात तिकडे? अहो त्या नाण्या बरोबर दारू पिऊन मेलो बिचारो. तो पण मेला? मी सांगतोय तुमका थंय जिम बिम काय करू. एक मिनिट, काय ते बघा त्यांची येऊची वेळ झालेली आहे. कोण येते? कोण? आता सांगितलंय ना, नाण्या असा, लक्ष्मी त्याची बायल असा आणि बाळगो असा म्हणा. हो हो हो, ते बघा तडे काय आवाज येता. काय? ए बाळग्या, हे घबराव. हे बाई घाबरता, कळणार नाही तुका काय? घबराव. काय तुमका दिसणार ना? माका दिसतात, माझे जुने संबंध आहेत ना त्यांच्या बरोबर. मला भीती वाटायला लागली. हैसरच येतात. नाण्या आतमध्ये नको सुरू. दोंड पापलेट दे ग मला, अरे दे ग मला. मगा 2 पापलेट दे ना, 2 पापलेट. तू अरे एवढा मोठा रेस्टॉरंट बनतेल, तू मग 2 पापलेट देऊ शकत नाही. हे पापलेट नाण्या नकोय बाबा, नाण्या हे नको रे बाई, जीव खाऊ नकोस. लक्ष्मी वहिनी, चड्डी नाही. धबा 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 चड्ड्या पिळत आली. धबा 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 चड्ड्या
पिळत आली आली नाण्याची लक्ष्मी आली, नाण्याची लक्ष्मी आली, नाण्याची लक्ष्मी आली. ओ ताईंनू, तुम्ही काय करा माहिती आहे का, तुमच्या ना हॉटेलातलं जाका लॉन्ड्रीच असेल ना तर माका दिवा, मी सगळं धुवून देतलंय, दुबदुबून देतलंय, सगळा करतलंय मी. 4 चड्डे रोजचो, काम माझा मस्त, 4 चड्डे रोजचो, आता येतं मजा. नाही नाही लक्ष्मीताई मला सोडा, मी नाही नाही काय हो करणार. देवा ना असं नाही मी जावा आहे सगळ्यांनी निघून जावं आहे. नाही मला काय नाही बनवायचं इकडे, मी जागा सोडून चालली. ऐका की बघलात ना, आमच्या कोकणात येऊन असे बाहेरचे लोक मोठा मोठा हॉटेल बनवतात, त्याचा काय अर्थ आहे काय? अरे कोकणाचा विकास बघतो कोकणी माणूसच करतो लो, आणि कोकणाची नाचाडी पण कोकणी माणूसच करतो लो. माझी जागा हो माझ्या भावानी का विकली आणि हॉटेल बांधता, ह्याचा कसा ओघ देतले मी. तुम्ही माझ्या हॉटेलात यावा, मी अडे छोटंसं हॉटेल टाकतोय, तुम्ही यावा जाऊ. पापलेट येत आहे पापलेट, घाबरू नका. किती घाबरता, ते सगळे आपले मित्रच होते, कोण मेलेलं नाही, ते भूतभीत कोण नाही. अशी थोडीशी ऍक्टिंग येतं म्हणून ऍक्टिंग करून दाखवलं. धन्यवाद. मला तुमचा परफॉर्मन्स खूप आवडला. आपण परीक्षकांना विचारू त्यांना कसा वाटला. रेणुकाताई. संदीप देवयानी, ऍक्ट खूप छान होता. संदीप, तू 1 मॅन शो आहेस, खूप मजा आणलीस तू. मकरंद दादा. तुझी एक शैली पण उत्तम आहे, तुझी भाषा पण खूप गोड आहे, आणि तू फार त्यातल्या त्या जागा काढण्याचा प्रयत्न करतो आणि सातत्याने धडपडतोस. देवयानीने पण तुला उत्तम साथ दिली. आपण तुमचे गुण बघूयात. मकरंद दादा. रेणुकाताई. लग्नानंतरच्या पहिल्या रात्रीबद्दल प्रत्येकाचीच काही स्वप्न असतात, पण ही सगळी स्वप्न प्रत्यक्षात उतरतात का बघूयात. आपल्या समोर येतात बुंगाट टीमचे कलाकार. नवराई माझी लाडाची लाडाची ग, आवड हिला चंद्राची चंद्राची ग, नवराई जशी समजाची इंद्राची ग, आवड हिला चंद्राची चंद्राची ग ग ग ग ग. आज तो दिवस आला. तारुण्यापासून शृंगाराच्या ज्या कल्पना मी तयार केल्या होत्या त्या आज पूर्ण होणार आहेत. आज माझी पहिली रात्र आहे, म्हणजे जवळजवळ 180 स्थळांना नकार दिल्यानंतर एक देखना, सुंदर, रुबाबदार, भारदस्त, जरा जास्त झालं ना, फक्त रुबाबदार माणसाशी लग्न केलंय मी. माझा नवरा कसा दिसतो काय सांगू तुम्हाला. अहो त्याचे डोळे शत्रुघ्न सिन्हासारखे, त्याचं हसणं शक्ती कपूर सारखं, त्याचे केस लिली बूट सारखे, आणि त्याचं नाक तर कादर खान सारखं. आणि एवढ्या सगळ्या मिश्रणानंतर जन्माला येतो आशुतोष वाडेकर. प्रिये, त्या पाण्याच्या पिंपामागे काय करतेस? बाहेर ये ना. पाण्याचा पिंप? हा, अहो मी बाहेरच आहे, आणि मी कशाच्याच मागे लपत नाही. म्हणजे तूच एवढी आहेस? हो. हरकत नाही ये ना, अशी माझ्या जवळ बैस. अहो खाली का बसलाय? असंच गादीवर आहेस ना, नंतर मी असंच खाली बस. तुम्ही पण ना. आणि मला तो बदामाच्या दुधाचा ग्लास दे.
नाही 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 नाही, काही करण्याच्या आधी मी ज्यासाठी तुमच्याशी लग्न केलंय ना ते करायचंय मला. कशासाठी लग्न केलंस तू? मी जेव्हा पहिल्यांदा पाहिलं होतं ना तुम्हाला, तेव्हापासून एकाच गोष्टीसाठी माझे हात सारखे शिवशिवत आहेत. कशासाठी? मला ना तुमच्या घनदाट काळ्या भोर मुलायम केसामधून हात फिरवायचा आहे. अगं ऐक ना चांगलं होतं यार. अगं उठ ना उठ तू टकलास? हो ते म्हणजे काय म्हणजे? अरे तुझ्या डोक्यावर फुललेली बाग बनून मी तुझ्यावर फिदा झाली होती रे. पण त्या बागेत आता फक्त घसरगुंडा उरले. अगं ते तसं नाही ग. मग कसं आहे? तसं नाही म्हणजे मला केस होते. हा. कधी? 350 वर्षापूर्वी. प्रिय तुला कळतं की नाही ग? काय? अगं नवऱ्याच्या केसांमधून प्रेमाने हात फिरवायचा असतो. तू तर जवळ जवळ JCBने अशी जमीनच उकरली. उगाच आरोप करू नका माझ्यावर. मुद्दाम असं केलं ना. तू उगाच माझ्यावरती शंका घेऊ नकोस. हो. शंकासुरच तू हल्ली. तुला सांगतो मी 20चा होतो ना तेव्हा काय केस होते माझे. मग असे उडायचे वाऱ्यावर. पण नंतर काही केस मला माझ्या उशांवरती मिळायला लागले. त्याच्यानंतर काही केसांचा पुंचका मला बाथरूमच्या जाळीवर दिसायला लागला. अगं हळूहळू कपाळ वाढत गेलं. वाढदिवसाला लावतात तो टिळाही वर वर पण तू देखील आहेस ना झाडी. मग अगं जाणाऱ्या गोष्टी टाळता येत नाहीत पण अंगात वाढणाऱ्या गोष्टींना आवर घालता येऊ शकतो ना. तरी केलं की मी तुझ्याशी लग्न. पण मी लपवलं तरी नाही ना तुझ्यासारखं. हा लपवणं तुला जमणारच नव्हता. तुझे प्रयत्न माहितीत ना मला. आपण बारीक दिसावं म्हणून स्वतः जाड्या मैत्रिणींबरोबर फिरत होती. असले करायचे हे असले प्रयत्न केले असशील तू. पण मी प्रयत्न तरी केले. तू ना ते पण केले नसशील. केले ग मी खूप प्रयत्न केले. खूप प्रयत्न केले. तुला सांगतो बिअरचा फेस म्हणू नकोस, अंडी म्हणू नकोस, दही म्हणू नकोस, कोरफड म्हणू नकोस. काय नाही लावलं मी याच्यावरती पण केस उगवलेच नाहीत. शेवटी मी एका बाबांकडे गेलो. ते बाबा मला म्हणाले की तुम्ही अश्वमूत्र लावा डोक्याला लगेच केस उगवतील. घोड्याच्या शेपटीसारखे झुपकेदार केस होते म्हणाले. मग काय मग सकाळी भांडं घेऊन जुहूच्या बीचवर चालवतो घोड्यांच्या मागे. पण शेवटी मला अश्वमूत्र काही मिळालं नाही आणि डोक्यावरती केस काही उगवलेच नाही. तुला सांगतो त्या करी वस्त्र्याचे मानेवर होणारे नाजूक स्पर्श आता आठवतही नाही. आणि तरी तू माझ्यावर शंका घेतेस. शंका घेऊ नाही तर काय करू. अरे किती स्वप्न रंगवली होती मी. माझ्या नवऱ्याच्या केसामधून रोज हात फिरवेन, त्याला तेल लावून रोज मालिश करेन, 40शीत झुकायला लागल्यावर पांढरे केस ओढून काढेन, लिंबू लावून त्याच्यातला सगळा कोंडा बाहेर काढून टाकीन. किती स्वप्न बघितली होती. आणि त्या स्वप्नात मी रोज एकच गाणं म्हणायची. उडे जब जब जुल्फे तेरी, उडे जब जब जुल्फे तेरी, कवारियों का दिल मचले, कवारियों का दिल मचले दिल में ये. खरंच काय मजा यायची ना ग. खूप मजा यायची. तुला सांगतो मला जेव्हा केस होते ना तेव्हा मला गुलाबी रंग आवडायचा. पण हल्ली मला एकच रंग आवडतो. कोणता? केसरी. ज्या शब्दात केस आहे ना तो प्रत्येक शब्द मला आवडतो. तुला माहितीये लग्नानंतर आपल्या होणाऱ्या मुलांची नावं पण मी विचार करून ठेवली आहे. मुलगा झाला तर त्याचं नाव ठेवीन केशव आणि मुलगी झाली तर केसर. काय भन्नाट कल्पना आहे. काय करायचं या कल्पनांचं. असं ध्यान बघितलं ना तर मला रोज एकच गाणं गावं लागेल. कुठलं? हो जडे जब जब जुल्फे तेरी, हा जडे जब जब जुल्फे तेरी, केसांचा सडा हा पडे, केसांचा सडा हा पडे, जिंद मेली. असं
ना ग बाबुडे. अगं असं काय करतेस तू? आपल्याकडे मोठे मोठे लोक टकलेत. कोण कोण? अगं असं काय करतेस? वीरेंद्र सेहवाग, आंद्रे अगासी, दलाई लामा, एवढे सगळे लोक टकलेत हो? माहितीये. आणि शिवाय आपल्या फिल्म इंडस्ट्रीतले बरेच नटही टकलेत. हा काय? हो. अगं शूटिंग नंतर जेवढं पॅचवर्क करावं लागतं ना शूटिंगचं, त्याच्यापेक्षा जास्त पॅचवर्क यांच्या टकलांवर करावं लागतं. पण यातला कोणी माझा नवरा आहे का? आणि माझा नवरा कर्तृत्व करणारा नसला तरी चालेल, पण तो डोक्याने गोटा नकोय रे मला. अगं असं काय करतेस पिंपुडे? मग या टकलाचाही बराच उपयोग होतो. हो? हा. आता कुरड्या आणि पापड वाळत घालू का त्याच्या? उपयोग होतो म्हणणे. कुरड्या आणि पापड्या, गुड आयडिया. कसली गुड आयडिया? हा उपयोग झाला का? अगं हो, चांगला उपयोग आहे. मला सांग, तू कुरड्या पापड्या वाळत घालणार की नाही याच्यावरती? मग वाळणार ना याच्यावरती, तापलेलं असेल ना ते. मग आणि तुला मेकअप करताना आरसा वापरायची गरजच नाही. हा, काय करायचं, इथे डोक्याला तेल लावायचं आणि याच्यातच बघायचं तासभर बस मेकअप करत. हे बघ इथे लागलंय की. लागलंय काय? हा हा हा, बाई हो. आहे की नाही? आणि नंतर उद्या आपल्याला मुलं होणारच. होती? नाही, तिथे टकलाचा काही संबंध नसतो. डोकं वापरायचं. ती मुलं झाली की त्यांना गाड्या खेळायला जागा मिळेल ना. आणि शिवाय आपला खर्च केवढा वाचेल. केवढा? मग बघ केवढा महिन्याचा खर्च असतो. कंगवा वाचेल, शॅम्पू, शिकेकाई, डाय, माझी कटिंग. एवढा खर्च वाचला तर त्या खर्चात तू स्वतःचा किराणा माल भरशील. अगो बाई, टकलाचे इतके उपयोग असतात माझ्या लक्षातच नाही आलं. मग त्याच्यासाठी अक्कल असावी लागते. आमच्याकडे म्हण आहे, काय? ज्याला पडते टक्कल त्याच्याकडे असते अक्कल. अगो बाई, छान आहे. मी पण आता एक गोष्ट करणार. काय? मी पण टक्कल करते. काय? हो, म्हणजे किती सेव्हिंग होईल आपली. घरात लाईट लावायची गरजच नाही लागणार. नेहमी कोजागिरी पौर्णिमा साजरी करू ना आपण. अगं असं मी पण टक्कल करणार. अगं काय टक्कल करणार? आपल्या पृथ्वीला पण एकच चंद्र आहे. आपल्या संसारात 2-2 चंद्र कशाला? हो, हे बघा, महाभारतात धृतराष्ट्र आंधळा होता ना, मग गंधारीनी डोळ्यावर पट्टी बांधली की. मग तुमच्या टकलासाठी मी टक्कल का नाही करू शकणार? मी पण टक्कल करणार. म्हणजे बघा, तुम्ही टकले, मी टकली, तुमच्याच नावाची लावीन आता मी टिकली. मला खूप आवडलंय तुमचं स्किट. आपण परीक्षकांना विचारू त्यांना कसं वाटलंय. मकरंद दादा. अरे आशुतोष, कसला भन्नाट आहेस तू. तुमच्या परफॉर्मन्ससाठी ह्या टोप्या तुम्हाला. रेणुकाताई. क्या बात है आशुतोष आणि वनिता. असं वाटतच नाहीये की तुम्ही प्रस्थापित कलाकार नाही आहात. आणि तुझं केसांचं जरी वेग पॉइंट असेल तरी तो स्ट्रॉंग पॉइंट म्हणून तुम्ही जो काय सादर केला तो अप्रतिम वाटला. दोघांचं टायमिंग उत्तम. त्यासाठी मला सेल्फी हवीच आहे. आपल्या देशामध्ये फक्त 2च लोकांना बजेटची चिंता असते. एक म्हणजे आपले अर्थमंत्री आणि दुसरा म्हणजे सिनेमाचा प्रोडक्शन मॅनेजर. आता इथेही प्रोडक्शन मॅनेजर येतोय. बघूया तो त्याचं बजेट कसं मॅनेज करतोय ते. आपल्या समोर येतात बुंगाट टीमचे कॅप्टन्स. मॅनेजर, प्रोडक्शन मॅनेजर. एक मिनिट. हॅलो. हा सर. हा करतो मॅनेज करतो सगळं. हा काय टेन्शन आहे, काय प्रॉब्लेम नाही. ओके ओके. आई शपथ, हा आमचा डायरेक्टर आहे ना, डॉक्यावर पडलाय हो. लेखकाने लिहिल्यासारखंच सगळं शूट करायचं म्हणतो. आता ते म्हणतो की लेखकाने असं लिहिलंय की हिरो असा विचार करत 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 एअरपोर्टवर जातो. अरे विचार करत करत एअरपोर्टवर कशाला जायचं? एसटी स्टँडवर जा ना, बाथरूममध्ये जा ना, घराच्या गच्चीवर जा ना. एअरपोर्टवर जायची काय गरज आहे? आता एअरपोर्टची परवानगी कशी काढू मी? आता करतो काहीतरी एअरपोर्ट काहीतरी प्रयत्न. हॅलो हॅलो. आई
हूँ मैं. नमस्कार नमस्कार. मी कवयित्री आहे. मला ना या पिक्चरची गाणी लिहायला सांगितलेत, ती ऐकवायला आली. आयुष्यपती बजेट वाढवायला आली. काय झालंय, प्रॉब्लेम झालाय. आमच्या सिनेमातली सगळी गाणी आम्ही कॅन्सल केली. तुम्ही जा आता, जा. एक मिनिट, एक्सक्यूज मी. तुम्ही माझा अपमान करताय. तुम्ही ओळखत नाहीये मला. कोण आहे, कोण आहात तुम्ही? सुप्रसिद्ध कवयित्री कांता बोळके. नाव कुठेतरी ऐकलं. नाही, तुम्ही जे नाव ऐकलं ना त्या खूप मोठ्या कवयित्री आहेत. शांता शेळके. मला ना त्यांच्यासारखं व्हायचंय. आदर्श आहेत त्या माझ्या. म्हणून आहे ना मी नाव असं थोडस जवळपास जाईल असं ठेवलंय. माझं खरं नाव आहे ना चंद्रिका गाजरगुंजे. गाजरगुंजे. काय 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 करता काय? मी सिरियलचे टायटल सॉन्ग लिहिते. मला ना खरं सांगू, मला कंटाळा आला हो सिरियलचे टायटल सॉन्ग लिहायला. मला पिक्चर्स करायचे, मला मोठी कवयित्री व्हायचंय. मी डायरेक्टरांना तुमच्या सांगितलंय सगळं आणि त्यांनीच मला इथे बोलवलंय म्हणून मी आले. नाही, ते कविता तुमच्या काय आहेत ना ते मला आधी ऐकवा, नंतर मग त्या डायरेक्टर. एक मिनिट, तुम्हाला काय कहू? डायरेक्टरांना बोलवा. हा, मग नंतर चेक पण डायरेक्टर कडनंच घ्या. चेक कोण देणार आहे? मी देणार आहे ना. आणि आम्हाला सगळं बजेटमध्ये बसवावं लागतं. ते लोकेशन काय आहे, सिच्युएशन काय आहे, कॉस्ट्युम काय आहे, आर्टिस्ट कोण आहे, सगळं आम्हाला बघायला लागतं. सॉरी मला मेन आहे. मला काय ना पिक्चरचे सिच्युएशन सगळ्या माहिती आहेत. मी त्याच्यावरनं हे लिहिलंय सगळं. तुम्ही ऐकता का? सागर तीरी हृदयाचे हे बदाम अपुले जुळले. बाईने जागेवर बजेट वाढवलं. प्रॉब्लेम झाला काय माहितीये, तुम्हाला सांगतो. तुम्हाला ज्ञानपीठ पुरस्कार या ओळीसाठी बजेटमध्ये बसत नाही बाई. काय लिहिलंय मी? उत्तम बजेटमध्ये बसत नाही. जरा ते बजेटमध्ये बसवायला लागेल आपल्याला. तुम्ही मॅनेजर काहीतरी करा ना. प्रॉब्लेम काय होतं माहितीये का? आता तुम्ही सागर तरी म्हणल्याच्या नंतर मुंबईचे समुद्रकिनारे चालणार नाही. मग ते आमचा डायरेक्टर काय करणार, उचलणार नाही. सगळी टीम जाणार गोव्यात. ते गोव्यात जाणार तर तिकडे शूटिंग कसली कपाळाची होणार आहे. सगळे रात्रभर आरट्या करणार, सकाळी लेट उठणार, दुपारी येणार सेटवर, म्हणणार सन टॉपला आला, आता आम्ही शूटिंग करू शकत नाही. शूटिंग होत नाही तिकडे बाई, शूटिंग होत नाही. सर काहीतरी करा ना सर. मी इतकं छान लिहिलंय बघा ना सर. करतो मी काहीतरी. पहिली ओळ काय म्हणलात? सागर तीरी किलवर तिर्री. किलवर तिर्री इस्पिकचे हे बदाम आपले जुळले. बजेटमध्ये. किलवर तिरी काय आहे? नाही तुम्ही लिहिलंय हो सागर तिरी, पण ते बजेटमध्ये बसत नाही. किलवर तिर्री बजेटमध्ये 25 रुपयाचा कॅट मिळतो. असं हिरो हिरोईन असं हॉलमध्ये बसलेत आणि असे पत्ते खेळतात. ए सिक्वेन्स लागली, प्युअर सिक्वेन्स लागली आणि शॉर्ट आहे ना हा असा पत्त्यांमधनं असा शॉर्ट घ्यायचा. म्हणजे घरातल्या घरात सीन होऊन जाईल ना. एक 20-25 हजारात सीन संपला. बजेटमध्ये बसायला पाहिजे बाई. नाही पण मी इतकं छान लिहिलंय बघा ना. सागर तीरी हृदयाचे हे बदाम आपले जुळले. फक्त एवढी ओळ बदलायची, बाकी सगळ्या तुमच्या ओळी. पुढची ओळ काय म्हटलं तुम्ही? होळीचे हे रंग तनूवर प्रेमाने हो खुलले. मॅगॅसिस पुरस्कार बाई या ओळींसाठी तुम्हाला. मॅगॅसिस काय लिहिलंय मी? क्या बात आहे. टिक करू नका. बजेटमध्ये बसत नाही ना. बजेटमध्ये बसत नाही. पण करा ना काहीतरी प्लीज. तुम्ही काहीतरी करा ना. काहीतरी करतो. हा, पहिले शब्द काय म्हणला तुम्ही? होळीचे हे रंग तनूवर. पोळीचे हे तेल तव्यावर मोहरीने तडतडले. हो, हे काय काव्य आहे का? अरे उत्तम काव्य आहे. पण हे नाही चालणार. अरे मोहरी मी माझ्या घरात घेऊन येतो. 15 रुपयाची मोहरी, बायकोला 2 रुपयाचा गजरा द्यायचा. काय टेन्शन नाही. नाही चालणार हे. बायकांना जाम आवडतं असलं स्वयंपाक घरातलं. त्यांना असं आपलंसं वाटतं. आपलं चालणार बाई. बजेटमध्ये बसवायचं. बजेटमध्ये. शी बाई, तुम्ही सगळ्याच माझ्या ओळी बदलताय. फक्त ह्या 2च ओळी, बाकी सगळ्या तुमच्या ओळी. पुढच्या ओळी काय सांगा तुमच्या? कातर वेळी चंद्र चांदणे मनी या फुलते. मॅगॅसिस सांगितलं नाही. मगाशीच सांगितलं ना हे. यावेळेस साहित्य रत्न बाई. या ओळींसाठी तुम्हाला साहित्य रत्न. पण बजेट बाई, बजेटने अलाव करत ना. बजेटमध्ये बसवायला पाहिजे. काय म्हणला तुम्ही तुमच्या? कातर वेळी चादर निळी करुगुंडाळी खाटेवर पडले. क्या बात आहे. काय बाई लिहिलंय तुम्ही? अरे कुठे काय काय करताय तुम्ही याचं सगळं? बजेट बाई, बजेटमध्ये बसवायचंय. म्हणजे बघा तुम्हाला सांगतो, सीन आहे ना, असं सगळं गाणं आहे ना. म्हणजे हे बघा सकाळी आहेत ना हिरो हिरोईन अशा हॉलमध्ये बसलेत. त्यांनी तिकडे पत्ते खेळले. त्याच्यानंतर मग ते किचनमध्ये गेले, स्वयंपाक वगैरे केला आणि येऊन खाट्यावर पडले. संपलं. काय एका दिवसात अख्खं गाणं शूट. 25-30 हजाराचं काम आहे.
काय बोलताय तुम्ही? काय? माझ्या सगळ्या गाण्याची वाट लावून टाकली. झालं? मला डायरेक्टरने सांगितलं होतं आपल्या चित्रपटाचा कॅनव्हास असा मोठा आहे म्हणून. चित्रपटाचं नाव काय काय आहे? आहे? आभाळाच्या छायेखाली. आणि तुम्ही हिरो हिरोईनला बंगल्याच्या बाहेर सुद्धा देत नाहीत. बंगल्याचं नाव आभाळ छाया आहे काय? बंगल्याचं नाव आभाळ छाया. आभाळाच्या छायाखाली सगळं होतं. उत्तम बाई, काय सिनेमा हिट होईल तुमचं. काय करा. एक मिनिट थांबा. जरा नाही फोन नाही आला. अहो ऐका ना माझं, मी काय? चांगलं लिहिलंय. नाही, थांबा एक मिनिट. हिरोचा फोन तुमचं नाही. हॅलो हॅलो सर. हां 7 तारखेला शूटिंग सर. हां सकाळी 9 वाजता या, संध्याकाळी 7 वाजता तुमचा पॅकअप करतो. ओके नो प्रॉब्लेम सर. ओके ओके चल. अच्छा थँक्यू सर. ऑल द बेस्ट म्हणतात मला. 7 तारखेला पहिलं शेड्यूल आहे का? नाही 7 तारखेलाच अख्खा सगळा सिनेमा शूट करून संपून टाकायचा. अहो डायरेक्टर नाही मानणार. डायरेक्टरला सुट्टी आहे त्या दिवशी. त्याच्या सासूचं 13 आहे, तो गावाकडे जाणार आहे. तेवढ्या दिवसात अख्खं मी शूटिंग संपून टाकणार आहे. तुम्ही शूटिंग करणार? अहो वाईट वाटेल हो त्यांना. नाही नाही बघा बाई, आपल्या कष्टाचं आपल्याला खावत नाही. कुणाच्या कष्टाचं आपण कशाला नाव लावणार ना त्याचं. डायरेक्टर म्हणून त्याचंच नाव लावणार आपण. अहो मग माझं गाणं कधी बसवणार? एवढं छान लिहिलंय मी, त्याला चाल कधी लावणार? किती वेळ लागतो गाणं बिणं बनवायला? आमिर किती वेळ लागतं रे? काय ते मी सांगितलेलं म्हणजे तुम्ही गाणं बनवलं? गाणं रेडी आहे. शब्द मी सांगितलेले लिहिलेत ना तुम्ही? हो. एक मिनिट. हा आमिर 3, 4. किलवर तिर्री इस्पिकचे हे बदाम फुले जुळले. पोळीचे हे तेल तव्यावर मोहरीने तडतडले. आदर निळी करगुंडाळी खाटेवरती पडले. आभाळाच्या छायेखाली. आभाळाच्या छायेखाली. आभाळाच्या छायेखाली. फारच कमाल झाला तुमचा परफॉर्मन्स. आपण परीक्षकांना विचारू त्यांना कसा वाटला. रेणुकाताई, मॅगेशिश अवॉर्ड मिळणार तुम्हाला याच्यासाठी. म्हणजे ती जी काय केविलवाणी परिस्थिती सुप्रियाची झाली होती ना, तशी म्हणजे अशा पद्धतीचे चित्रपट खरंच होतात, त्यामुळे प्रेक्षकांची होते. आणि पॅडी आज मस्तच झालं काम. व्हेरी नाईस. मकरंद दादा, पेड्या तुझ्यासारखा प्रोडक्शन मॅनेजर इंडस्ट्रीला मिळू नये अशी प्रार्थना. पण पेड्या तू खूप चांगला गायक पण आहेस रे. हो. आणि कंपोज तर तिथल्या तिथे करून आहा कंपोज म्हणजे आमिर आहे. अरे वा वा, क्या बात आहे यार. आमिरसाठी मनापासून टाळ्या. आता ही वेळ आली आहे हे जाणून घेण्याची की दोन्ही टीम पैकी कुठली टीम आघाडीवरती आहे. यासाठी मी आपल्या जजेसना स्टेजवर येण्याची विनंती करते. प्लीज. याही आठवड्यातले तुमचे परफॉर्मन्सेस खूप चांगले होते आणि फार मनापासून तुम्ही प्रयत्न केला आणि सर्वांना हसवण्याचाही खूप जोरकस प्रयत्न होता. या आठवड्यात पुढे कोण असेल तुमचा काय अंदाज आहे? बुंगाट टीम अर्थातच. खूप धमाल आली आहे ह्या सोमवार मंगळवारी. आणि आता एक गॅप असणार आहे, त्यामुळे मला खूप वाईट वाटतंय की आता सोमवारसाठी आपल्याला अजून थांबायचं आहे. प्रेक्षकांनाही वाईट वाटतं. पण आपण आठवड्यात फक्त 2दा येतो. पण असं काहीतरी मनोरंजन करून ठेवायचं जे आठवडाभर पुरेल लोकांना आणि ते आठवून हसतील. या आठवड्यात आपण खूप धमाल केली आहे, खूप हसलोय. आता असंच पोटभर हसण्यासाठी आपण भेटणार आहोत पुढच्या आठवड्यात सोमवार मंगळवार रात्री 9 वाजता. तोपर्यंत होऊ दे कला.